नमस्कार दोस्तों, आज आपण कॅन्डलस्टिक ची एक सिरीज चालू केलेली आहे. तर त्या सिरीजचा दुसरा पार्ट आपण बघणार आहोत. तर दोस्तों बघा, त्या कॅन्डल होत्या, त्याची बॉडी आपण पाहिली होती, त्याचा हाय लो पाहिला होता. अशी एक कॅन्डल होत्या, बरोबर. तिचा याला काय म्हणतात, लो म्हणतात, त्याला हाय म्हणतात, बरोबर. ही बॉडी असते, हे आपण काल बघितलं होतं, बरोबर. तर आज आपण काय पाहणार आहेत, या कॅन्डलचे वेगवेगळे प्रकार बघणार आहेत, बरोबर. तर कॅन्डलचे प्रकार खूप सारे येतात. काही काही कॅन्डल सेम असतात, तरी पण त्यांना आहे ना, म्हणजे त्या कॅन्डलला सुद्धा आपण वेगवेगळे नाव दिलेले आहे, बरोबर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काही कॅन्डल्स दाखवतो मी. त्या कॅन्डलमध्ये समजा त्या कॅन्डलला काय म्हणतात ते बघू आपण. बघा आता, ही एक कॅन्डल आहे अशी, बरोबर. आणि या कॅन्डलला इथे एक विग आहे, आणि इकडे एक छोटीशी कॅन्डलच्या बाजूला आहे, परंतु बॉडीच्या वर आहे, बरोबर, याच्या मध्ये. आणि याला छोटीशी विग आहे. ही एखादी कॅन्डल नंतर आहे. समजा आता ही एक कॅन्डल आहे, हे अशी ही कॅन्डल, हिला काय म्हणतात. त्याच्यानंतर एक अशी कॅन्डल आहे, हिला काय म्हणतात. त्यानंतर अशी कॅन्डल आहे, हिला काय म्हणतात. परंतु यांची नावं वेगवेगळे आहेत, हे लक्षात असू द्या. कारण की कॅन्डल काही काही सेम दिसतील, परंतु त्याचे नाव काय वेगवेगळे आहे. आता आपण बघूया कोणत्या कॅन्डलला आपल्याला काय म्हणायचं, बरोबर. चला बघा, आता काही कॅन्डल आहेत. आपण एक हिंदीमध्ये सुद्धा यावर व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु आपल्या मराठी लोकांसाठी मी हा परत व्हिडिओ करतो. तर बघा, या कॅन्डलला काय म्हणायचं. आता ही कॅन्डल पूर्णपणे काय झाली, ह्या ग्रीन कॅन्डलला ही रेड असेल किंवा ही रेड असेल, यापैकी एक कॅन्डल कोणती जरी असली तर तिला बुलिश इनगल्फिंग किंवा बीरिश इनगल्फिंग म्हणायचं असते. याच्या अगेन्स्ट असलं तर बुलिश इनगल्फिंग. आणि याच्या जर आता ही कॅन्डल समजा आपण हिला रेड समजू, आणि हिला ग्रीन समजू, किंवा हिला ग्रीन समजू, हिला रेड समजू, असं असेल तर काय म्हणायचं आहे. बघा, हे असं. आता ही पूर्ण रेड असते, इकडच्या साईडला फॉर्म होती, आणि इकडे ग्रीन जाण्यासाठी ही इथं फॉर्म होती. आणि ही रेड कॅन्डल पूर्ण पडत असल्यानंतर इथं ही कॅन्डल अशी बुलिश इनगल्फिंग होती, आणि ही बेरिश इनगल्फिंग होते, बरोबर. चला मित्रांनो, आता आपण याला मोडून टाकू, लक्षात येऊन जाईल तुमच्या. आता ही जी सेकंड कॅन्डल आहे ती आहे हॅमर कॅन्डल, HAMMER. हॅमर कॅन्डल आहे. ही हॅमर कॅन्डल कुठं फॉर्म होते हे बघू आपण. ज्यावेळेस पूर्ण मार्केट असं खाली येते, बघा, असं मार्केट काय होतं, असं पूर्ण खाली आलेलं असते, असं मार्केट. आणि मग एका लेवलला येऊन ही अशी कॅन्डल तयार होते, आणि मग इथून काय होतं, मार्केट असं हळूहळू करून वर 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 निघून जाते. ही हॅमर कॅन्डल तिथं तयार होते, एकदम झिरो लेवलला खालच्या आल्यानंतर हॅमर किंवा डोजी कॅन्डल तयार होते. आणि हॅमर कॅन्डल कुठे होते, एकदम खाली किंवा आता इथे बघूत आपण इन्व्हर्टेड हॅमर. जसं आता ही हॅमर आहे खाली तयार होते, तशी ही अशी कॅन्डल एक आहे ती वरती तयार होते. ज्यावेळेस मार्केट खालून वरती निघते त्यावेळेस इन्व्हर्टेड हॅमर तयार होते. जसं की आता इथं खाली येताना हॅमर झाली, तर वर जाताना एका लेवलला, समजा आता बघू आपण, या लेवलला एका वर मार्केट आल्यानंतर एक अशी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार होते, आणि तिथून मार्केट काय करते, खाली येण्याचा प्रयत्न करते. चला मित्रांनो, पुढची कॅन्डल बघू आपण, जी आहे ती दोजी कॅन्डल आहे. बघा, ही दोजी कॅन्डल आहे. या दोजी कॅन्डलमध्ये आपल्याला लक्षात येईल की या कॅन्डलमध्ये ना तर बॉडी याची कॅन्डल तयार झालेली, बघा, बरोबर. तर ही कॅन्डल कशी तयार झालेली आहे, एक तर बॉडी नाही आहे आणि हे पण नाही आहे. आता ह्या दोजीमध्ये 2-3 प्रकार असतात. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, याचं लक्ष द्यायचं. बघा, ही पण एक दोजी प्रकारच असते. त्याच्यानंतर ही एखादा असा प्रकार असते, ते पण दोजीमध्येच मोडला जातो. तर ह्या कॅन्डलची लेंथ कमी जास्त होऊ शकते, त्याची बॉडी जी शॅडो असते ती कमी जास्त होते, परंतु कॅन्डल सेमच असतात. तुम्हाला कन्फ्युजन करायसाठी मार्केटने क्रिएट केलेले आहे, पहिले एवढंच लक्षात ठेवायचं. काय करायचं माहिती का, आपण याला क्रिटिकल होऊ द्यायचं नाही. आपण याला काय करायचंय, म्हणजे लक्षात घ्यायचं की आपण समजून घ्यायचं या गोष्टी काय येतात. आता हा एक झिरो लेवलचा पॉईंट आहे, बरोबर. म्हणजे अनडिसाइडेड पॉईंट, इथं बाहेर आणि सेलर एकदम 0 पॉईंट काहीतरी असतील.
हा, परंतु इथं काय माहिती का, बरोबरच असतील, इथं 25 बायर आणि इथं 25 सेलर असतील. हा पण मग 0 लेवलचाच पॉईंट झाला. म्हणजे ती आणि ही कॅन्डल सेमच आहे, फक्त इथं कोणीच नाहीये, इथं 25-25 म्हणजे टक्कर सारखीची दोन्हीची. विचार करा मित्र, दोजी कॅन्डल मला समजून सांगतो, मार्केट वरून खाली आलेले आणि खालच्या लेवल जर दोजी कॅन्डल फॉर्म होत असेल तर काय असतं मात्र, ही एक दोरी आहे मोठी आणि ही एक वस्तू आहे मध्ये. या वस्तूला स्वतःकडे ओढण्यासाठी लोक प्रयत्न करतायत, पण ही मधीच थांबलेली आहे आणि ही वस्तू इथंच थांबल्यामुळं तिला म्हणजे दोन्ही साईडला, इकडे जर असती तर ही कॅन्डलचं वेगळं नाव असतं, इथं जवळ आली असते तर वेगळं नाव असतं, इथं खाली असते तर वेगळं असतं, पण कुठं थांबली आहे, 0 लेवलला थांबलेली, म्हणून तिला दोजी म्हणायचं. याच्यामध्ये बायर आणि सेलरचं काहीही प्रमाण नाहीये. त्यानंतर मार्केट अनडिसाइडेड मोडवर असतं, ते कुठं जाईल माहिती नसतं. ते दोजीचे पुन्हा प्रकार आहेत. एक अशी मिडल म्हणजे एक छोटीशी बॉडी असते, तिला पण दोजीच म्हणायचं असतं मित्र. चला मित्र हो, त्यानंतर आपण दुसरी कॅन्डल बघू. तर एक क्रो बघू. क्रो, आता हे जे आहे का, याला बुलिश, याला क्रो म्हणतात, बेरिश क्रो. आणि हे काय आहे, 3 सोल्जर असतात, ते असे ग्रीन असतात. ग्रीन एक 3 सारख्या कॅन्डल जर झालेल्या असतील अशा, हा, तर 3 ग्रीन सोल्जर म्हणजे बुलिश पॅटर्न दर्शवतात ते. बरोबर मित्र हो. तर विचार करा, आता तुम्हाला जे 7-8 कॅन्डल सांगल्यात मी, या कॅन्डलचे नाव. तर चला मित्र हो, आता आपण पाहू दुसऱ्या कॅन्डल. आता बघा, एक असं इथे एक कॅन्डल तयार झालेली आहे. याची लेंथ कमी करू आपण, तुम्हाला दिसण्यासाठी मी काय करतो की मोठी काढतो जरा. बरोबर, ही एक कॅन्डल आहे आणि इथं वरती तयार झालेली. तिला काय म्हणायचं, इव्हिनिंग स्टार. इव्हिनिंग स्टार म्हणायचं तिला. ओके, तर ही कॅन्डल होते खालून मार्केट पूर्ण असं वर येतं आणि त्यानंतर इथं वरती तयार होते. आता मित्र हो, ही इव्हिनिंग स्टार आणि पुन्हा अशी सेम कॅन्डल मी तुम्हाला दोजी पण सांगितली होती. त्यानंतर त्याची बॉडी कमी असते, परंतु काय असतं माहिती का, अनडिसाइडेड असते ती पण कॅन्डल. आणि ही पण कॅन्डल काय माहिती का, वरी तयार झाल्यामुळे इथं मार्केट खाली यायची पॉसिबिलिटी असते. त्यानंतर सेम कॅन्डल इव्हिनिंग स्टार सारखी असते, मॉर्निंग स्टार. ही कॅन्डल कुठे होते तयार माहिती आहे का, इथं असं बुडाला तयार होते, बुडाला. हे बघा, मॉर्निंग स्टार. बरोबर, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार आणि दोजी कॅन्डल जवळपास सारख्या येतात, फक्त त्याच्यामध्ये जी बॉडीची लेंथ असते ती कमी जास्त प्रमाणात असते. ती कॅन्डल कुठं फॉर्म होते यावर या कॅन्डलला आपण डिसाईड करतो की हिला म्हणायचंय काय. बरोबर, आता आपण परत कॅन्डल बघूया. दुसरी कॅन्डल बघू आपण. बुलिश हरामी आणि बेरिश हरामी. बघा मित्र हो, ही आहे एक कॅन्डल आणि ही आहे एक छोटी कॅन्डल समजा. त्यानंतर ही एक छोटी कॅन्डल आणि ही एक मोठी कॅन्डल. बरोबर, तर या 2 कॅन्डल येतात, याला काय म्हणायचं बघा. याच्या कॅन्डल येतात, यांना काय म्हणायचं बघा. जर समजा आता ही अशी कॅन्डल आहे आणि इथे एक छोटी कॅन्डल आहे, हिला पूर्ण बुलिश हरामी आणि बेरिश हरामी म्हणायची. हिच्या पोटामध्ये दिसते बघा तुम्ही, आहे का. ही कॅन्डल पूर्ण हिच्या अंडरमध्ये, हिला पूर्ण कव्हर केलेली. हिला काय म्हणायचं, बुलिश हरामी आणि हिला म्हणायचं बेरिश हरामी. हा बघा, ही झाली बुलिश हरामी म्हणजे हिला पूर्ण इनगल्फ केलं आणि हिने हिला केल्यामुळं बेरिश हरामी मित्र हो. अशा भरपूर कॅन्डल मित्र हो. आपण रोज काही कॅन्डलच्या ओळखी करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण प्राइस ॲक्शनच्या सिरीजमध्ये ह्या कॅन्डल कशा फॉर्म होतात त्याला इंडिकेटरची जोड देऊन त्याच्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या ट्रेंड लाईन लावून आपण ते बघणार आहेत. आणि आपण जे लाईव्ह करतोय ना मित्र हो, तर त्या लाईव्हमध्ये तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही ज्या लाईव्हचं आता एक 1-1.5 तासाचं आपलं एक लाईव्ह आहे सध्या क्रूड ऑइलमध्ये, नॅचरल गॅसमध्ये. तर तुम्ही काय करा, ते बघा, तुमच्या लक्षात येईल की हे जे आपण आज शिकतोय ते खरंच तिथं फॉर्म होते का. मी 23 तारखेच्या ज्या क्रूड ऑइलचं आपलं लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये तुम्हाला, त्यानंतर 22 तारखेचं लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काही ट्रेड दिले होते. तर ते ट्रेड कसे एक्झिक्यूट झाले, त्या ट्रेडमध्ये आपण त्या ट्रेडला का घेतलं आणि कसं घेतलं हे आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्र हो, तुम्ही आपल्या लाईव्ह सेशनला सुद्धा येत जा. आणि आपण यानंतर जे लाईव्ह सेशन असणार आहे ते हिंदीमध्ये करणार आहोत, कारण की आपल्याला काही लोकांच्या रिक्वेस्ट आहेत ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या असतील, मला माहिती नाही. तर त्यांनी मला म्हणले की तुम्ही सर हिंदी में क्यों नहीं अब पढ़ाते हो, और इसलिए
हम हिंदी में भी चालू करेंगे लाइव सेशन, क्योंकि हमारा जो मोटिव है बस सब लोगों को सीखना ये है दोस्तों. ठीक आहे मित्रों, आपण आता पुढच्या सिरीजमध्ये कॅन्डलची ओळख झाल्यानंतर असं भरपूर ज्या कॅन्डल येतील ज्या तुम्हाला सेम दिसतील पण त्याचे नाव वेगवेगळे आहेत. आपण यानंतर तिसरा पार्ट घेऊन येणार आहोत. कॅन्डलचाच असेल ते, कारण की मी 7 ते 8 मिनिटाचं म्हटलं होतं तुम्हाला, इथं 10-12 मिनिटाचा लेक्चर होते म्हणून मी काय करतो याला तिसऱ्या पार्टमध्ये अर्धा कव्हर करू आपण. कारण की लोकांना खूप कमी वेळ आहे, लोकांना वेळ कुठेही माहितीच नाही आहे. लोकांकडे वेळ भरपूर आहे पण घालायचा कुठं ते माहीत नाही मित्र. लोकांना शिकायचं नाही आहे, लोकांना निगेटिव्ह गोष्ट जास्त अट्रॅक्टिव्ह करायला सध्याच्या घडीला. हे सोशल मीडियाचा दुर्वापर होतोय, ते कशावर होतोय, निगेटिव्ह गोष्टीवर जास्त होते. नाहीतर तुम्ही बघितलं असेल आता वेगवेगळे टॉपिकवर मार्केटमध्ये येतच राहतात. म्हणजे आता बिग बॉसचे सिरीज चालू झाली त्यामध्ये तुम्हाला हसण्यासारख्याच गोष्टी आहेत सगळ्या. सोडून द्या आपण ते विषय, निगेटिव्ह विषय आहेत त्या. तर आपण काय करू, पॉझिटिव्हिटीसाठी लोकांना वेळ नाही म्हणून आपण फक्त 10 ते 11 मिनिटाचा व्हिडिओ घेत जाऊ, लेक्चर घेत जाऊ, त्यामध्ये जेवढं कव्हर होईल तेवढा कव्हर करायचा प्रयत्न करत जाऊ. आता हा व्हिडिओ आपण 2 लँग्वेजमध्ये घेतलेला आहे. एक आपण हिंदीसाठी घेतलेला आहे आणि एक मराठीसाठी. बघू मित्र, तुम्ही दोन्ही पण बघा व्हिडिओ, दोन्ही पण व्हिडिओ तुमच्या कामाचे असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिकचे जे काही आणखीन पॅटर्न आहेत, कॅन्डलस्टिकच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकणार आहोत मित्र. चला मित्र, धन्यवाद.